Okay, good evening to all of you. In our today's session, we are discuss about the semiconductor device. That is the one type of the semiconductor device. That is the transistor. Which device? That is the transistor. In our previous session or in our previous video, we discussed about the introductory part of the transistor. What is actually transistor? That all points we are clear. Okay, or we are explained in our the transistor, that is the PNP transistor. Which transistor? PNP transistor. Okay, PNP transistor. Okay, one second. ओके सॉरी ठीक आहे असं म्हणून घ्या. आपण आपल्या कालच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं आपण की पीएनपीएन ट्रान्झिस्टर कसा असतो त्याची जी ब्लॉक डायग्राम आहे ती देखील आपण पाहिली होती एनपीएन ट्रान्झिस्टर. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे पीएनपी ट्रान्झिस्टर बद्दल बोलायचं आहे. बिफोर डिस्कसिंग अबाउट द पीएनपी ट्रान्झिस्टर, ओके, आय एम गोइंग टू शेअर विथ यू वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट द ट्रान्झिस्टर. ठीक आहे, समजून घ्या. एनपीएन ट्रान्झिस्टर समजून घ्या. एनपीएन ट्रान्झिस्टर असू किंवा आपला काय असू पीएनपी ट्रान्झिस्टर समजून घ्या. आता बघा याचे काही कॉन्फिगरेशन असतात. काय असतं कॉन्फिगरेशन समजून घ्या. कन्सेप्ट काय असतं कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा म्हणजे काय आपला इमिटर आहे, हा बेस आहे आणि हा आपला काय आहे कलेक्टर आहे. ठीक आहे, असं समजून घ्या. जर आपण पी म्हणजे काय बेस हा इमिटर आणि हा वर्गात काय कलेक्टर, जर आपण एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये कॉमन कोण असेल बेस, तर या टाइपच्या कॉन्फिगरेशनला काय म्हणतात? काय म्हणतात बेस किंवा सॉरी काय म्हणतात त्याला कॉमन बेस. कॉमन बेस एनपीएन ट्रान्झिस्टर काय म्हणतात त्याला कॉमन बेस एनपीएन ट्रान्झिस्टर. कारण या ट्रान्झिस्टर मध्ये कॉमन कोण आहे? कोण आहे तर बेस आहे. म्हणजे काय जो आपला बेस आहे ट्रान्झिस्टर मधला तो इमिटरला पण कनेक्टेड आहे आणि कलेक्टरला पण आहे. ठीक आहे, परंतु आपण काय केली हा जो एनपीएन ट्रान्झिस्टर आहे याच्यामध्ये जो इमिटर आहे काय आपला इमिटर तो काय केला या दोघांसाठी कॉमन ठेवला. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जी सर्किट डायग्राम आहे किंवा प्रकार ही जी ब्लॉक डायग्राम आहे ती कशी काढली आपण अशी काढली. हा आता समजून घ्या. हा आपला कलेक्टर आहे, हा बेस आहे आणि हा इमिटर आहे. ठीक आहे ना, हा काय आहे आपला बेस आहे. मग मी काय म्हणतो थोडक्यात हा जो बेस आहे आपला तो आपण काय केला या इमिटरला कनेक्ट केला थ्रू बॅटरी. ठीक आहे, बॅटरी जोडली. आणि हा जो कलेक्टर आहे तो पण काय केला या इमिटरला आपण कनेक्ट केला. याचा अर्थ काय या एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये कॉमन काय आहे? सॉरी वन सेकंड. हा कॉमन काय आहे याच्यामध्ये इमिटर आहे. कारण इमिटर हा बेसला पण कनेक्टेड आहे आणि इमिटर हा कनेक्टेड आहे कलेक्टरला देखील. त्यामुळे आपण या टाइपच्या कॉन्फिगरेशनला काय म्हणणार बघा, काय म्हणणार आपण कॉमन इमिटर एनपीएन ट्रान्झिस्टर. काय म्हणणार आपण कॉमन एनपीएन ट्रान्झिस्टर. कारण कॉमन आपण काय घेतला होता इमिटर घेतला. ठीक आहे, इमिटर हा कलेक्टरला पण कॉमन आहे आणि बेसला, त्यामुळे आपण काय म्हणलं कॉमन इमिटर एनपीएन ट्रान्झिस्टर. आणि तिसरा असतो म्हणजे बघा थर्ड एनपीएन ट्रान्झिस्टरचं कॉन्फिगरेशन असतं कलेक्टर. म्हणजे बघा काय कॉमन कलेक्टर एनपीएन ट्रान्झिस्टर. ज्यावेळेस आपण काय घेऊ कलेक्टर हा आपण काय करू बेस साठी पण कॉमन घेऊ. आणि फॉर एक्झाम्पल बघा असं जर कनेक्शन असतं कसं हा थोडक्यात इमिटर असतो हा काय असता कलेक्टर. तर हे काय झालं कॉमन कलेक्टर एनपीएन ट्रान्झिस्टर. बट इन आवर 12th सिलेबस देयर इज नो कॉमन कलेक्टर एनपीएन ट्रान्झिस्टर. ठीक आहे, आपल्या सिलेबस मध्ये डिस्कस करायला नाही दिलं आपल्याला काय कॉमन कलेक्टर एनपीएन ट्रान्झिस्टर. फक्त आपल्याला काय पाहिजे एनपीएन ट्रान्झिस्टर मधला कॉमन बेस एनपीएन ट्रान्झिस्टर पाहिजे आहे आणि कॉमन इमिटर एनपीएन ट्रान्झिस्टर पाहिजे आहे. ठीक आहे, आउट ऑफ these two transistor we already discussed about the common base NPN transistor in our previous session. ओके, आपण कालच्या लेक्चर मध्ये ऍक्च्युअली कॉमन बेस एनपीएन ट्रान्झिस्टर किंवा कॉमन बेस एनपीएन कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा या लेक्चर मध्ये बघा किंवा आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण कॉमन इमिटर एनपीएन ट्रान्झिस्टर. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त काय डिस्कशन करायचं आहे पीएनपी ट्रान्झिस्टरचं. मग जो पीएनपी ट्रान्झिस्टर आहे याचं देखील कॉन्फिगरेशन ऍज दॅट ऑफ द एनपीएन ट्रान्झिस्टर असेल. कसं याला समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, ओके समजून घ्या. ठीक आहे, मी असं म्हणतो फॉर एक्झाम्पल पीएनपी ट्रान्झिस्टरची किती तर 3 कॉन्फिगरेशन. किती तर 3 कॉन्फिगरेशनची. कोणते कॉन्फिगरेशन आहेत रे? सिंपल आपण जो ऍक्च्युअली पाहत असतो जनरली तो कोणता असतो आपण कॉमन बेस
कॉन्फिगरेशन किंवा कॉमन बेस पीएनपी ट्रान्झिस्टर किंवा कॉन्फिगरेशन म्हणायचं कॉन्फिगरेशन. ठीक आहे. दुसरा कोणता असतो आपला कॉमन इमिटर. ज्यावेळेस आपण इमिटर काय घेणार बेस साठी आणि कलेक्टर साठी काय घेऊ कॉमन, त्यावेळेस आपण काय म्हणणार कॉमन इमिटर एनपीएन कॉन्फिगरेशन. आणि थर्ड आता आपण कॉमन काय घेणार बघा कलेक्टर. तर मग काय कॉमन कलेक्टर पीएनपी ट्रान्झिस्टर. ठीक आहे. आउट ऑफ दिस three types of the configuration we are discussing about the common base PNP transistor and common emitter PNP configuration or transistor. ठीक आहे. आपण काय करणार फक्त कॉमन बेस आणि कॉमन इमिटर या दोन ट्रान्झिस्टरचा स्टडी करणार आणि आजच्या सेशन मध्ये आपण काय करणार कॉमन बेस PNP कॉन्फिगरेशन काय आहे ते आपण या सेशन मध्ये काय करणार डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आपण या पुढे पॉइंट चालू करू आपला कॉमन बेस PNP कॉन्फिगरेशन. ओके. See, so see, our today's point for discussion that is the common base PNP configuration. PNP configuration. ठीक आहे. आता व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे बघा आपल्याला अगोदर काय करावं लागेल आपल्याला पीएनपी ट्रान्झिस्टर काढावं. ठीक आहे. लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिस्टर काढता तुम्हाला माहिती आहे बघा ट्रान्झिस्टर दोन पीएन जंक्शन डायोड कनेक्ट करून काय झालंय फॉर्म झालेला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की जो आपला पीएनपी असो किंवा एनपीएन असो त्यामध्ये लक्षात ठेवा हा चार्ट मध्ये बघा त्यामध्ये जो इमिटर आहे आपली जो इमिटर आहे इमिटरची साईज ही काय असते मीडियम असते. काय असते मीडियम. ठीक आहे. आणि इमिटर मध्ये सगळ्यात जास्त इम्प्युरिटी ऍड केली असते त्याला आपण डोपिंग. ठीक आहे. तर तुम्ही हाय इम्प्युरिटी ऍड आहे फक्त म्हणतो हाय. ठीक आहे. मी तुम्हाला हा चार्ट देखील दिलेला आहे. नंतर जो आपला बेस आहे बेस हा साईज नाही त्या ट्रान्झिस्टर मध्ये बेस हा साईज काय असतो एकदम स्मॉल असतो. काय असतो एकदम स्मॉल. आणि त्याच्यामध्ये डोपिंग केली असते ती एकदम लेस असते खूप कमी असते. ठीक आहे लेस असते. आणि तिसरा जो आपला टर्मिनल आहे ट्रान्झिस्टरचं ते असतं कलेक्टर. कलेक्टर हा साईजने काय असतो एकदम ह्यूज. ह्यूज म्हणजे काय सर्वात मोठा असतो तो साईजने. आणि त्याच्यामध्ये जी डोपिंग केली जाते ते काय केलं ते मीडियम केलं जाते. तो म्हणून मीडियम म्हणजे काय ती मीडियम म्हणजे काय बेस पेक्षा जास्त असते डोपिंग आणि इमिटर पेक्षा काय असते कमी असते. असा चार्ट मी तुम्हाला प्रीवियस सेशन मध्ये डिस्कस केला आहे. तो नीटचा पॉइंट देखील होऊ शकतो. थेरटिकल जर पॉइंट आला पीएनपी ट्रान्झिस्टर बद्दल किंवा एनपीएन ट्रान्झिस्टर पैकी किंवा सिम्पली ट्रान्झिस्टर होती तर यापैकी येऊ शकतो डोपिंग आणि साईज नुसार. ठीक आहे. हा चार्ट तुम्ही काय लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पीएनपी ट्रान्झिस्टर काढताल किंवा एनपीएन ट्रान्झिस्टर काढताल अशा वेळेस त्यामध्ये जो तुम्ही बेस रिजन त्यामध्ये जो इमिटर रिजन कलेक्टर रिजन जो दाखवणार आहे त्याच्या साईज मध्ये चेंज दाखवायचा त्याच्या डोपिंग मध्ये काय दाखवायचा चेंज दाखवायचा. तर ठीक आहे. आता समजून घ्या आपण काय करायचं एनपीएन कॉन्फिगरेशन म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल आपल्याला पीएनपी एनपीएन नव्हे काय पीएनपी कॉन्फिगरेशन साठी आपल्याला पीएनपी ची जो ट्रान्झिस्टर आहे त्याचा आपण ब्लॉक डायग्राम करायचा. ठीक आहे. तर पहा आपण ब्लॉक डायग्राम इतकी सोपी आहे. ठीक आहे एकदम सोपी. बघा कसं फॉर एक्झाम्पल बघा हा आपला इमिटर हा आपला काय इमिटर. ठीक आहे. इमिटर नंतर बघा सिंपल हा आपला बेस आणि कलेक्टर साईज मोठा काढायचा. ठीक आहे. आणि हा आपला कलेक्टर. ठीक आहे. आपण मोठा करू हा आपला कलेक्टर. ठीक आहे. इमिटर आहे हा. आता बघा तुम्हाला माहिती हा ट्रान्झिस्टर कोणता आहे एनपीएन ट्रान्झिस्टर. कोणता आहे एनपीएन. यामध्ये जो बेस येतो कोणता आहे पॉझिटिव्ह रिजन. ठीक आहे. एनपीएन मध्ये बेस कोण असतं पॉझिटिव्ह. आता समजून घ्या तुम्हाला काय करायचंय हा जो ट्रान्झिस्टर बघा हे याचं इमिटर टर्मिनल हे दिसते का हे दिलेत नाही. हे बघा आपण तर बघा एनपीएन ट्रान्झिस्टर. ठीक आहे. हा जो टर्मिनल आहे कोणता आहे इमिटर. हे कोणतं आहे बेस. आपण काय आपला बेस आहे हे काय आपलं कलेक्टर आहे. काय आपलं कलेक्टर सिम्पली हा सिम्पली काय झाला ट्रान्झिस्टर याच्यामध्ये काय दाखवलं का डोपिंग दाखवली. ठीक आहे. आता बघा हा एन रिजन आहे पण कुणाचा आहे इमिटरचा. तर लक्षात ठेवा जो इमिटर टर्मिनल असतो ज्या रिजनला कनेक्टेड तो रिजन एकदम हायली डोप असतो. एन रिजन मध्ये काय असणार आहे जास्त अमाऊंट इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मी इलेक्ट्रॉन दाखवतो बघा एकदम जास्त अमाऊंट दाखवायची इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ठीक आहे. इथे काय म्हणजे इलेक्ट्रॉन दाखवले. ठीक आहे. सॉरी एक सेकंड
आपण ट्रान्झिस्टर कोणता पाहतोय रे? पीएनपी पाहतोय ना, सॉरी हा मिस्टेक, समजून घ्या. कोणता पाहतो आपण? पीएनपी ना. तर हा पी रिजन असणार आहे, हा एन रिजन असणार आहे आणि हा पण पी असणार आहे. मग पी रिजन मध्ये आपण होल्स दाखवला पाहिजे असतं, ठीक आहे. मग बघा होल्सचा जरी इमिटर असेल पण इमिटरचा रिजन काय असतो? एकदम हायली डोप असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हे झाली तर पॉझिटिव्ह चार्ज होल्स, ठीक आहे. एन जो आहे आपला तो बेस आहे. बेस मध्ये जी डोपिंग असते ती काय असते? एकदम खूप कमी असते. एन रिजन मध्ये काय असतं? तर निगेटिव्ह चार्ज. मी असं इलेक्ट्रॉन येतो, ठीक आहे. एकदम कमी अमाऊंट मध्ये दाखवायचे इलेक्ट्रॉन, ते दाखवले आपण इलेक्ट्रॉन खूप कमी अमाऊंट मध्ये, कारण डोपिंग असते खूप कमी असते. आणि हा जो काय आहे पी रिजन आहे, जो कलेक्टरचा रिजन आहे, तो काय असतो? डोप असतो पण मीडियम असतो. म्हणजे मीडियम काय पाहिजे? पी मध्ये, पी मुळे काय पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज खूप कमी दाखवायचे, ठीक आहे. ही झाली आपली नॉर्मल डोपिंग कशामध्ये? कलेक्टर मध्ये, ठीक आहे. आता हा झाला ट्रान्झिस्टर, परंतु हा ऍक्टिव्हेटेड ट्रान्झिस्टर नव्हे. कारण आपल्या ट्रान्झिस्टर ऍक्टिव्हेट करण्यासाठी बघा आपण प्रीवियस सेशन मध्ये पाहिलं हाऊ टू ऍक्टिव्हेट ट्रान्झिस्टर. हे बघा या पीएनपी ट्रान्झिस्टरचा हा जो जंक्शन आहे, हा जो जंक्शन आहे, ठीक आहे ना, हा जो जंक्शन आहे याला म्हणतात इमिटर जंक्शन. काय म्हणतात त्याला? इमिटर जंक्शन. आणि हा ट्रान्झिस्टर जो कलेक्टर आणि ह्या बेस मधला जो जंक्शन आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार तुम्ही? कलेक्टर जंक्शन. काय म्हणतात त्याला? कलेक्टर जंक्शन, ठीक आहे. हा जो पार्ट आहे कलेक्टर जंक्शन, ठीक आहे. हाऊ टू ऍक्टिव्हेट ट्रान्झिस्टर? the transistor get activated by connecting the emitter junction in a forward bias and collector junction in a reverse bias. करा कनेक्शन इथं बॅटरी सोबत, ठीक आहे. सिंपली बघा हा इमिटरचा कोणता रिजन आहे? पॉझिटिव्ह रिजन, कारण पी येत नाही होल्स येतो. मग आपल्याला काय करायचं आहे? हा जो इमिटर जंक्शन आहे तो कोणत्या बायस मध्ये कनेक्ट करायचा आहे? तर फॉरवर्ड बायस मध्ये, ठीक आहे. मी फक्त काय करतो? फॉरवर्ड बायस मध्ये या पॉझिटिव्ह मुळे इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह, या निगेटिव्ह मुळे निगेटिव्ह. म्हणजे झाला आपला फॉरवर्ड बायस. मी म्हणतो त्याला FWD म्हणजे फॉरवर्ड बायस. आणि हा जो कलेक्टर जंक्शन आहे तो कोणत्या बायस मध्ये कनेक्ट करायचा? आपला रिव्हर्स बायस. हे जर पॉझिटिव्ह असतील तर हे बॅटरीचे काय असतील? निगेटिव्ह टर्मिनलला करंट असतील, ठीक आहे. आणि हे जर निगेटिव्ह असतील तर हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला असतील कनेक्टेड. याचा अर्थ ही जी व्होल्टेज आहे ते कोणत्या बायस मध्ये आहे? आपल्या रिव्हर्स बायस मध्ये, ठीक आहे. RED येतो, ठीक आहे. जे व्होल्टेज जी बॅटरी आपण इमिटर जंक्शनच्या अक्रॉस कनेक्ट केली त्याला आपण म्हणतो बघा काय बोलत असतो आपण त्याला? VEE, द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द इमिटर बेस जंक्शन. याला एनसीईआरटीच्या बुक मध्ये VEB म्हणतात. VEB का? व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द इमिटर कलेक्टर. हा आपला काय आहे? इमिटर. हा आपला बेस आणि हा काय आपला कलेक्टर. कलेक्टर साठी आणि इमिटर साठी कॉमन कोण आहे? बेस. कारण इमिटर देखील बेसला कनेक्टेड आहे आणि हा पाथ कलेक्टर देखील कनेक्टेड आहे बेसला. दॅट्स व्हाय आवर पीएनपी कॉम्बिनेशन इज अ कॉमन बेस पीएनपी कॉम्बिनेशन. इतकं सिंपल याचं काय आहे? कन्स्ट्रक्शन आहे. कोणाचं? पीएनपी कॉम्बिनेशनचं, ठीक आहे. आता हे बघा ही झाली आपली ब्लॉक डायग्राम. बट okay, maybe chances of asking the question in exam that is about the symbolical representation of PNP transistor, ठीक आहे ना. आता बघा किंवा कॉमन बेस पीएनपी कॉम्बिनेशन, म्हणजे कधी कधी चान्स असतात की पेपर मध्ये तुम्हाला काय की अशी डायग्राम नाही विचारणार, तुम्हाला काय विचारणार? सिम्बॉलिकल डायग्राम करा. काय? सिम्बॉलिकल म्हणजे तुम्हाला हे दाखवायचं, याच्या ऐवजी काय दाखवायचा? पीएनपी चा सिम्बॉल दाखवायचा, जो प्रॅक्टिस मध्ये दाखवतो तुम्हाला कॉमन बेस कॉम्बिनेशन मध्ये, ठीक आहे. तो कसा काढायचा आहे आपण ते लगेच स्पेशलला डिस्कस करणार आहोत. बिफोर दॅट ओके टेल मी दिस पॉइंट इज गॉट इट. ओके समजलाय का पॉइंट? ओके सिंपल पॉइंट आहे कॉमन बेस पीएनपी कॉम्बिनेशन. असं पीएनपी कॉन्फिगरेशन किंवा असं पीएनपी ट्रान्झिस्टर ज्याच्यामध्ये कॉमन काय आहे? बेस आहे, ठीक आहे. आणि आपला जो इमिटर जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्टेड आहे, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह निगेटिव्हला निगेटिव्ह. आणि जो आपला कलेक्टर जंक्शन आहे तो रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केला आपण बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह रिजन, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह रिजन, दॅट इज इन अ रिव्हर्स बायस, ठीक आहे. यानंतर आपण पॉइंट पाहू आता आपला सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन बेस पीएनपी कॉन्फिगरेशन. हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे त्यामुळे थोडं लक्ष द्या, ठीक आहे. ओके
तर ठीक आहे, आता आपण काय काढू, कॉमन बेस पीएनपी कॉम्पोजिशनचा सिम्बॉलिकल सिम्बॉलिकल सर्किट डायग्राम करू. ठीक आहे, कोणती सिम्बॉलिकल. ठीक आहे ना, असं समजून घ्यायचंय, एकदम सोपं आहे बघा, फक्त थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, सिम्बॉलिकल सर्किट डायग्राम. ठीक आहे, सिंपल आहे बघा. तुम्हाला आता जी मागचं बघा व्यवस्थित. ठीक आहे ना, मागची सर्किट डायग्राम ती ब्लॉक डायग्राम म्हणतो आपण त्याला, ती आणि ही जवळपास सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये जो ट्रान्झिस्टरचा पार्ट होता तो आपण काढलाय आणि त्याच्यापैकी त्याच्याऐवजी आपल्याला सिम्बॉल टाकला जातो. ठीक आहे, हा सिम्बॉल त्या सर्किट डायग्राम मध्ये कसा इनपुट करायचा. ठीक आहे, समजून घ्या. बघा मी काय करतोय आता, फक्त नॉर्मल मॉडिफिकेशन. ठीक आहे, काढलं, ही लाईन अशी काढतो. हा, हे असं करतो, असं करतो. ठीक आहे, हा हे बघा, जर हे असं गेलं, हा आपला काय झाला इथं कलेक्टर ना. ठीक आहे, मी इथं कलेक्टर म्हणतो. ठीक आहे, इथं कोणता म्हणतो कलेक्टर, इथं काय म्हणतो आम्ही, हा आपला काय आहे बेस, हा आपल्या इथं काय आहे इमिटर. ठीक आहे, हा आपला कोणता आहे रिजन, एन रिजन आहे. हा आपला कोणता आहे पी रिजन, पी रिजन. ठीक आहे, हे पी पी एन म्हणजे आता काय झालं पीएनपी ट्रान्झिस्टर. आता बेस कॉमन दाखवायचं आणि तू कोणत्या वायस मध्ये दाखवायचं, बॅटरी जॉईन करायचं इथं. बघा हा कोणता जंक्शन आपला इमिटर बेस जंक्शन. ठीक आहे ना, मग बघा कसं दाखवलं मी, एन ला एन, कारण फॉरवर्ड बायस मध्ये दाखवते, एन ला एन आणि हे कोणता आहे पी म्हणजे पॉझिटिव्ह ला पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे झालं कोणतं आपलं फॉरवर्ड बायस. ठीक आहे, सिंपल बघा एकदम. नंतर बघा हे पी आणि आपला हे जो जंक्शन कोणता कलेक्टर जंक्शन, तो कोणत्या बायस मध्ये दाखवला रिव्हर्स बायस मध्ये. तर कसं काढणार बघा, पॉझिटिव्ह ला इथं काय करणार तुम्ही निगेटिव्ह, आणि हे निगेटिव्ह आहे, या निगेटिव्ह काय करणार तुम्ही पॉझिटिव्ह. या बॅटरी म्हणणार तुम्ही VEE, याला म्हणणार VCC. ठीक आहे, हे झालं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन बेस पीएनपी कॉम्पोजिशन. परंतु याच्यामध्ये एक नॉर्मल अजून काय राहिलं बघा, याच्यामध्ये डायरेक्शन दाखवायची, करंट कसं फ्लो व्हायचं. एक बेसिक लक्षात ठेवा, करंट नेहमी कसं फ्लो असतं पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. ठीक आहे, मग बघा हे काय झालं पॉझिटिव्ह, तर करंट कसं फ्लो होईल या डायरेक्शन असं फ्लो होईल. ठीक आहे, डबल निगेटिव्ह काही गोष्टी डबल या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे ना, याच्यामध्ये डबल पुन्हा निगेटिव्ह होईल. डबल जे करंट इकडे बघा हे पॉझिटिव्ह कडून असं जाईल असं येईल आणि डबल निगेटिव्ह कडे, म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, म्हणजे इथे डायरेक्शन कशी असते. ठीक आहे, जे करंट इमिटर मधून पास होते त्याला आपण म्हणणार IE, इमिटर करंट. जे बेस कडून येते ते म्हणतात आपण IB, बेस करंट. आणि जे कलेक्टर मधून फ्लो होते त्याला म्हणतात IC, दॅट इज द कलेक्टर करंट. ठीक आहे, इतकं सोपं याचं सिम्बॉलिकल फॉर्म आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा सिम्बॉलिकल फॉर्म समजला असेल. यानंतर बघा महत्त्वाचा पॉइंट येतोय समजता, वर्किंग ऑफ द कॉमन बेस पीएनपी कॉन्फिगरेशन. तोच पार्ट आपल्याला इथं काय करायचा डिस्कस करायचा आपल्या नेक्स्ट या सेशनच्या नेक्स्ट पार्ट मध्ये. ठीक आहे, समजलंय का? ठीक. तर ठीक आहे, समजून घ्या कॉमन बेस पीएनपी कॉम्पोजिशनचं वर्किंग. ठीक आहे, वर्किंग साठी लक्षात ठेवा, तुम्हाला जी सर्किट डायग्राम काढायची ती काय करायची ब्लॉक डायग्राम काढायची, सिम्बॉलिकल फॉर्म काढायचा नाही, कारण सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये तुम्हाला वर्किंग स्पष्ट दाखवता येणार नाहीये. ठीक आहे, आता बघा मी वर्किंगचे तुम्हाला पॉईंट डायरेक्ट देत नाही, बट तुमच्याच मनात तुम्ही लिहायचं. ठीक आहे ना, आता बघा फक्त तुम्हाला मी पुढचे की पॉईंट सांगतो वर्किंग मध्ये काय लिहायचं. ठीक आहे, बघा पहिला की पॉईंट बघा वर्किंग साठी लक्षात ठेवा, जो आपला कलेक्टर आहे, जो आपला कलेक्टर आहे त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत बघा, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलमुळे, या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलमुळे इकडे काय होती सगळे अट्रॅक्ट होतील. बघा हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत या निगेटिव्ह काय होतील अट्रॅक्ट होतील, आणि हा जो रिजन आहे तो काय होईल एम्प्टी होईल, म्हणजे रिकामा होईल. मग ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन मागे असं या हे होल्स काय इथं असे फ्लो होतील. ठीक आहे ना, हे होल्स कसे होतील अशा प्रमाणे, म्हणजे बघा बरोबर ना, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह होईल. मग हे जे करंट फ्लो होईल त्याला आपण म्हणणार IC. या व्होल्टेज बघा निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह व्होल्टेज मुळे या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल मुळे कलेक्टर मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते काय होते त्याच्याकडे अट्रॅक्ट केले जातील, आणि हा पार्ट एकदा अट्रॅक्ट झाला समजून घ्या ही बॅटरी पहा, या बॅटरीचं जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे या पॉझिटिव्ह मुळे या पॉझिटिव्हचं काय होईल इथं रिपल्शन. हे पॉझिटिव्ह कुठे जातील आपल्या बेस मध्ये, कुठे जातील आपल्या बेस मध्ये. बट बेस मध्ये अगोदर डोपिंग खूप कमी, मग लक्षात ठेवा या बेस मध्ये जे इकडचे पॉझिटिव्ह आहे ते फक्त 5% राहतील. किती 5%? लक्षात ठेवा आपला जो बेस आहे बेस मध्ये इमिटर मधून जेवढे इकडे कॅरी आले त्यापैकी फक्त 5% इलेक्ट्रॉन किंवा 5% जे होल्स आहेत, या 5% होल्स फक्त काय भेटेल जागा भेटेल रिकम्बाईन व्हायसाठी कोणासोबत इलेक्ट्रॉन सोबत, कारण इलेक्ट्रॉन खूप कमी येतं आणि जर पॉझिटिव्ह घटक किती आले बघा सर समजून घ्या. हा आपला कोणता रिजन आहे इमिटर. आज समजून घ्या की इमिटर मध्ये आपल्याकडे 100 काय आहे
target काय आपल्याकडे 100 द होल साइड 100 होल्स पैकी जो बेस आहे तिथे फक्त 5 होल काय होतील कंबाईन होतील कोणासोबत सोबत जे बेस मध्ये प्रेझेंट आहेत बाकीचे 95 म्हणजे 95% लक्षात ठेवा पुढे जातील कलेक्टर मध्ये पुढे आपल्या कलेक्टर मध्ये लक्षात ठेवा 95% पुढे आपल्या कलेक्टर रिजन मध्ये कलेक्टर रिजन मध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवा पुन्हा काय होईल ज्या निगेटिव्ह मुळे हे लेवल पुढे काय होतील अट्रॅक्ट होतील आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा इधर जे होल्स या इलेक्ट्रॉन सोबत कंबाईन झाले जे होल्स इलेक्ट्रॉन सोबत झाले कंबाईन हे होल्स म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे या बॅटरीच्या निगेटिव्ह चार्ज मुळे ते होल्स काय दिले इकडे या बॅटरीकडे येतील म्हणजे डायरेक्शन कशी असली तर अशी हे जे करंट आहे या करंटला आपण म्हणणार बेस करंट जे बेस मधून इकडे फ्लो होऊ राहिले बॅटरीकडे ठीक आहे आणि या बॅटरीचे इकडे जे करंट आहे याला काय म्हणणार आपण I E कारण हे आपले होल्स कुठे गेले तर इमिटर मधून बेस मध्ये म्हणजे जर याचा अर्थ करंट फ्लो झालं कोणतं इमिटर करंट इथं बेस करंट इथं कोणतं असणार आहे IC दॅट इज द कलेक्टर करंट एवढं सिंपल इथं वर्किंग आहे आणि सगळ्यात शेवट लक्षात ठेवा सगळ्यात शेवट या वर्किंगचा सगळ्यात शेवट तो पॉइंट आहे त्याच्यामध्ये असतं काय अप्लाय लक्षात मी जे वर्क आपलं जे वर्किंग आहे ना तुम्हाला याच्या नोट्स मी काय करतो WhatsApp ग्रुप जो आहे आपला त्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग टाकतो ठीक आहे ना ओके बघा अप्लाय KCL लॉ KCL म्हणजे काय किर्चॉफ करंट लॉ आता तुम्ही सिंपल समजून घ्यायचं किर्चॉफ करंट लॉ काय आहे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा हा आपला जंक्शन आहे जंक्शन कडे येणारा करंट किर्चॉफ लॉ काय म्हटलं जे करंट जंक्शन कडे येतं जे करंट काय येतं जंक्शन कडे त्या करंटला आपण काय करायचं पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं काय करायचं पॉझिटिव्ह जे करंट जंक्शन पासून काय जातंय दूर जातंय त्या करंटला आपण निगेटिव्ह काय करायचं कन्सिडर करायचं काय करायचं निगेटिव्ह जे करंट जंक्शन कडे येतं त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं आणि जे करंट काय येतंय जंक्शन पासून लांब जातंय त्याला आपण काय म्हणायचं निगेटिव्ह आणि टोटल यांची जर आपण ऍडिशन केली तर ती इक्वल किती असते इक्वल टू 0 असते असं पण म्हणलं किर्चॉफ करंट लॉच्या स्टेटमेंट नुसार काय टोटल करंट ऍट द जंक्शन the total input current and output current of at the junction is equal to 0 मग जर आपण हा KCL that is the Kirchhoff current law यामध्ये जर आपण अप्लाय केला बघा हे जंक्शन प्रकार हे काय आपलं जंक्शन बघा आपला जो बेस करंट आहे तो जंक्शन कडे येतो याचा अर्थ बेस काय बेस करंट काय आपला पॉझिटिव्ह हा IC बघा हा पुढे एवढा आहे अशा डायरेक्शन मध्ये पुढे एवढा आहे जंक्शन कडे याचा अर्थ आपला IC देखील काय आहे पॉझिटिव्ह बट बघा या जंक्शन पासून कोण चाललंय इमिटर कडून चाललाय या जंक्शन पासून दूर चाललाय तो जंक्शन कडे नाही येते जंक्शन पासून दूर चाललाय याचा अर्थ आपला जो इमिटर करंट आहे तो किती असेल निगेटिव्ह असेल मग बघा मी असं म्हणतो -IE प्लस IB प्लस IC इक्वल टू किती असेल रे 0 असेल किती असेल 0 मग बघा हे -IE या 0 कडे काय होते प्लस IE मग मी असं म्हणू शकतो का therefore IE is equal to कारण हे IE इकडे मायनस आहे इकडे प्लस होईल मग IE is equal to काय आहे IB प्लस IC काय IB प्लस IC ठीक आहे मग हे आपण माहिती होतं आपण हे NPN ट्रान्सफर देखील पाहिलं जेवढं इमिटर करंट असतं ते जे डिवाइड झालं असतं ते दोन कंपोनंट मध्ये असतं एक बेस करंट आणि दुसरा कलेक्टर करंट आता लक्षात ठेवा जो आपला बेस करंट असतो तो IE चा किती असतो 5% म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं बघा IB म्हणजे याच्यावरून बेस म्हणजे म्हणून किती करंट फ्लो होईल या इमिटर करंटच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आपल्याकडे 100 ओम काय आहे सॉरी 100 एंपियर काय आपल्याकडे करंट आहे पुढे इमिटर कडे म्हणजे आपला IE किती इथं 100 एंपियर यापैकी 5 एंपियर कुठे असेल बेस मध्ये मग आपल्याकडे थोडक्यात IB किती आहे 5 एंपियर आणि कलेक्टर मध्ये किती असतं 95% म्हणजे आपला IC किती असेल 95 एंपियर ठीक आहे या गोष्टी लक्षात असू द्या इतका सिंपल याचं वर्किंग आहे याचा डिटेल नोट्स मी तुम्हाला काय करतो आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये प्रोव्हाइड करतो ठीक आहे फक्त कन्सेप्ट इथं क्लिअर करू द्या या ज्या कन्सेप्ट जे तुम्हाला सांगितले तेच ऍक्च्युअली आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये तुम्हाला अवेलेबल केलं जाईल ठीक आहे ओके यानंतर तुमचं बायोचं लेक्चर होईल लेक्चर म्हणण्यापेक्षा टेस्ट होईल ओके थँक्यू